ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतःमध्ये बदल करावेत असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला। बदल न केल्यास राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच त्यांचीही वाताहत होईल असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधला उमेश अलोण यांनी। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने या संपूर्ण रणधुमाळीत एक नाव सातत्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गाजताना ते नाव आहे प्रकाश आंबेडकर, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं। बाळासाहेब, आज प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली दुसऱ्या टप्प्यातला, तुमचं चिन्हही आज मिळालेलं आहे, परंतु एकंदरीत महाराष्ट्रात सध्याचं जे राजकीय चित्र आहे महाविकास आघाडीच्या अनुषंगाने अनेक चर्चा केल्या गेल्यात। बाळासाहेब, महाविकास आघाडीत तुम्हाला न घेण्यामागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? जे माझ्या अंदाजानं आता तो इश्यू संपलेला आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो। आता रिअल प्रचाराला सुरुवात झालेला आहे। शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, लोकसभा निवडणूक या दोन्ही पक्षाचं राजकीय भवितव्य ठरवणारी असेल असं तुम्हाला वाटतं? बऱ्याच गोष्टी बदलतील असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि काँग्रेसने आणि शिवसेनेने स्वतःला बदललं नाही तर माझ्या अंदाजाने जो परिणाम इतर सगळ्या संघटना पक्षावरती होतो तो त्यांच्यावरती सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकावर पण होऊ शकतो का? मी असं एक मानतोय की कुठल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची लढत आहे आणि ती सिरियस आहे याची असणारी मांडणी व्हावी असं मला वाटते। त्याच्यामध्ये ते काही दिवसामध्ये येईल असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे आता न बोललेलं बरं। उमेश अलोण, एबीपी माझा, अकोला। हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेच्या